श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर इथं आज बनवत आहे गाजराचा हलवा. तर आता बाजारात गाजरं यायला लागलेले आहेत आणि हा आता सीझन चालू झालेला आहे. तर ह्या सीझनचा पहिला हलवा बनवत आहे. तर मुलांना हलवा आवडतो, तर सगळ्यांनाच गाजराचा हलवा आवडतो. तर दिदून इथं आमच्या गाजरं सगळी त्याची सालं काढून खिसून ठेवलेली होती. आता गाजर जर खिसून दिलं आपल्याला कोणी तर येतं हलवा बनवायला, मग कंटाळा येत नाही. रोज म्हटलं तरी आपण बनवू शकतो, कारण गाजराची साल काढणं खिसणं यातच बराच वेळ जातो. पण असं खिसून तयार दिलेलं असलं तर मग हलवा बनवायला जास्त वेळ लागत नाही. तर इथं मी कढईमध्ये तूप टाकलेलं आहे. चमच्यावर एवढं 1-2 चमचे तूप असेल. तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता तिनं जे खिसता येत नाही ते तिला राहू दे म्हटलं होतं, साईडला ठेव. तिने यातच ठेवलेलं होतं. जे गाजराचा पुढचा शेंड्याकडचा भाग असतो तो खिसता येत नाही, तो मिक्सरमध्ये बारीक करून टाकला तरी चालतो, किंवा आपण असंच आता नुसतं खाल्लं तरी चालतं. कच्चं गाजर खातोच. किंवा तुम्हाला जर खिसण्याचा कंटाळा येत असेल तर गाजराचे बारीक तुकडे केले आणि ते मिक्सरला फिरवलं ना तरीसुद्धा त्याचा हलवा बनवता येतो, जर खिसायचा कंटाळा येत असेल तर. आता इथं तुपामध्ये ना हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं. एक 5 ते 7 मिनटं तरी ह्याला मोठा गॅस करून मी तुपावरती हलवा जे गाजर आहे खिसलेलं ते चांगलं भाजून घेतलं. म्हणजे तुपात चांगलं भाजलं ना छान ह्याचा फ्लेवर येतो. आणि नंतर एक 10 मिनटांनी यामध्ये साखर टाकलेली. तरी 4 मोठी टाकली. आपली एक मूठ असते ते अंदाजे 50 ग्रॅम एवढी साखर भरते. थोडं कमी जास्त नाही तर 50 ग्रॅमची होते. तर 200 ग्रॅम एवढी साखर इथं टाकलेली. 4 मोठी टाकले की 200 ग्रॅम होतेच. आता साखरेला पाणी सुटतं. आता साखरेचं पाण्यामध्येच आपल्याला हे जे खिसलेलं गाजर आहे ते यामध्येच शिजू द्यायचं आहे. आणि नंतर वरून साखरेचं पाणी सुकत आल्यानंतर आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे. आणि ड्रायफ्रूटसुद्धा आता काजू बदामच यामध्ये टाकते आणि वेलची पावडर. तर हलव्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा जास्त असतील तर चांगले लागतात. तर ह्याचं बघा पाणी सुटून यामध्ये व्यवस्थित तुपात आपण अगोदर भाजलेला होता, नंतर साखर टाकून त्यामध्ये साखरेच्या जे पाणी सुटतं त्यामध्ये शिजवून घ्यायचं. आणि नंतर यामध्ये आता हे थोडंसं मी साईडला केलं आणि यामध्ये ड्रायफ्रूट वरून तळून टाकू शकता तुम्ही, किंवा आता तुम्हाला जास्त भांडी भरवायची नसतील तर ही एक सोपी पद्धत आहे. असं थोडंसं तूप टाकायचं आणि यामध्ये हे परतून घ्यायचं. आता ड्रायफ्रूटला तुपात तळलं काय आणि थोडंसं फ्राय झालं तरी त्याची टेस्ट चांगलीच लागते. तर तुपामध्ये हे थोडंसं परतून घेतल्यानंतर ह्याबरोबर मिक्स करून हे अजून ह्याला आपण शिजवणार आहे. दूध टाकायचं आहे तर त्याबरोबर अजून शिजलं जातं. आणि आता दूध टाकल्यानंतर हलव्याचा कलर थोडासा चेंज होतो. अगोदर कसा एकदम असा केशरी कलरवरती दिसतोय. साईसहित तुम्ही दूध टाकू शकता. आणि दूध कमीत कमी म्हणजे दूध तुम्हाला जेवढं प्रमाण हवं दुधाचं तेवढं वाढवू शकता, कमी करू शकता. पण गाजर बुडेल इथपर्यंत तरी कमीत कमी दूध पाहिजे. आता दूध विकतचं असतं त्यावेळी मी थोडासा कमी वापर होतो, आणि ज्यावेळी घरचं असतं ना त्यावेळी अजून जास्त मी टाकते. आणि साई पण दुधावरती जेवढी येते तेवढी टाकते. आता खवा हा आणलेला होता म्हणून मी टाकला आहे, पण प्रत्येक वेळीच खवा टाकते असं काही नाही. दुधावरची साई आणि दूध भरपूर टाकलं ना तरीसुद्धा चवीला छान होतो हलवा. तर हा जो खवा आणलेला होता तो खवा पण पाव किलोचा त्यातला पण थोडासा यूज केलेला होता. आणि राहिलेला सगळा मी आता यामध्ये टाकलेला आहे. आता हे दूध टाकल्यानंतर आता ह्याला आपल्याला दूध सुकेपर्यंत पूर्ण मिश्रण कढईला पासून सेपरेट होईपर्यंत, म्हणजे कढईपासून थोडंसं तूप सुटल्यासारखं दिसतं तिथंपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. तोपर्यंत इथं नानांचा चहा ठेवलेला होता. दुधाचा चहा म्हटलं तर नाना एकटंच पितात. तर हे आता संध्याकाळी मी 5 वाजताच हलवा बनवायला घेतलेला होता. तर छान असा हलवा तयार झालेला आहे. नंतर यामध्ये वेलची पावडर टाकली आणि आता हे साखरेसोबत बारीक केलेलं आहे त्यामुळे जास्त प्रमाण दिसतं. आणि अगदी चिमटभर मीठ यामध्ये मी टाकते. आता नुसतं गाजराच्या हलव्यामध्ये काही जण टाकतात किंवा नाही टाकलं तरी चालतं, पण थोडंसं चिमटभर कोणताही गोडाचा पदार्थ केला तर त्यात टाकून बघा, चव छान येते. जसं की आपण शिरा बनवलं तरी त्यात चिमटभर, जास्त टाकायचं नाही नाहीतर खारट होतं. फक्त अगदी 1 चिमट आपल्या चिमटीत बसतो तेवढंच मीठ टाकलेलं आहे आणि मस्त असा हलवा तयार झालेला आहे. थंड झाल्यानंतर छान लागतो. आणि वरती तुम्ही आता थंडीच्या दिवसात 1-2 दिवस आहे असा राहतो, नाहीतर मग फ्रीजमध्ये ठेवलं तर. पण सगळ्यांना आवडत असल्यामुळे तो एवढे दिवस हलवा राहतच
राहतच नाही, दुसऱ्या दिवशीपर्यंत संपून जातो. तर आता हा दुसऱ्या दिवशीचा, तर आज आहे सोमवार. तर कालचा तो व्हिडिओ होता, मी काल संध्याकाळी हलवा बनवलेला होता. तर आज सोप्याचं कवर आहे ते मशीनला लावायचं आहे, धुवायला लावलं. आणि आता झाडून घेताना आता 8 दिवसातून एकदा हे कवर मी काढतेच. शक्यतो रविवारी काढत नाही, मुलं घरी असतात. मग ही कामं मी दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी मंगळवारी काढते. सगळा सोफा झाडून घेतला, त्याच्या खालचं सोप्याखाली धूळ असते किंवा सोप्यावर सुद्धा इकडं तिकडं पडलेलं ते सगळं झाडून घेतल्यानंतर पाणी घेतलं, इथं कोमट पाणी, आणि त्यामध्ये थोडासा शॅम्पू टाकलेला आहे मी. आणि ही आता जाड असं नॅपकिन घेऊन त्यानं सोफा पूर्ण पुसून घेते, अगोदर वरच्या बाजूने आणि नंतर खाली. आता मागच्या वेळी ब्रशनं झाडलेलं होतं जे काय धूळ असेल ते, आणि 8 दिवसातून एकदा असा साफ केला तर ना यामध्ये धूळ अजिबात जास्त राहत नाही. आता व्हॅक्यूम क्लीनर वगैरे ज्यांच्याकडे आहे त्यांना साफ करायला बरं पडतं, पण आपल्याकडे जर नसेल तर अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता. फॅन लावायचा, फॅन फास्ट करायचा आणि नॅपकिन पूर्ण पिळून घ्यायचा कोरडा करून. आणि जर कपड्याचा आपला ब्रश असतो ना तो आधी फिरवून घ्यायचा, जी काही धूळ असेल ती बऱ्यापैकी निघते. आणि नंतर अशा पद्धतीने पुसून घेतलं तरी आठवड्याला पुसलं की मग सोफा जास्त घाण होत नाही. आता उशाचं कवर आता ह्यावेळी खराब नव्हतं झालेलं, म्हणून मागच्या वेळी धुतलं होतं. आता पुढच्या वेळी हे कवर मी 15 दिवसातून वगैरे, कधी 8 दिवसाला, आता जसं वाटलं खराब झालं तर. आता मुलं काही एवढी लहान नाहीत, बऱ्यापैकी त्यांना कळतं, त्यामुळं काही खराब एवढं होत नाही. त्याचसोबत टिपॉयसुद्धा पुसून घेतला. आणि खिडकीला पण असं 8 दिवसातून एकदा कापडाने पुसून घेतलं ना, मग त्यानंतर आपल्याला जास्त त्यामध्ये जाळ्या होतात बघा. खिडक्याच्या ज्या स्लायडिंगच्या खिडक्या असलं तर त्यात खूप सगळी धूळ बसलेली असते, जाळ्या होतात. आणि ते नंतर असं काढायचं म्हटलं तर त्यामध्ये आपला हातसुद्धा जात नाही, मग ब्रशनं काढावं लागतं. तर मग 8 दिवसाला जर तुम्ही असं खिडक्या पुसल्या ना त्यामध्ये सुद्धा जास्त धूळ होत नाही, मग नंतर आपल्याला एकदम जास्त लोड येत नाही कामाचा. तर आठवड्याची साफसफाई अशा पद्धतीने करत राहिलं की मग आपलं घर पण नेहमीच स्वच्छ राहायला मदत होते. तर आज थोडासा बाजार पण आणलेला होता. आता सोफा वगैरे माझा झालता साफ करून, आणि हा जो त्यासोबत दरवाजासुद्धा मी पुसून घेतला, त्यावरती सुद्धा धूळ बसतेच. आणि बाजारात ह्या वेळी डबं घासायचं नव्हतं, तर मी मागच्या वेळी घासलेलं आहेत आणि 15 दिवसच झालं असेल डबे घासून, तर एवढं घाण पण नव्हतं. तर आता बाजार काय करते, पहिला जो बाजार आहे तो अगोदर वरती काढते, आणि म्हणजे जुनं आहे ते अगोदर संपून जाईल, आणि नंतरचं आहे ते मग डब्यातनी भरून ठेवलं. आता ज्यावेळी घासत नाही त्यावेळी फडक्याने फक्त वरनं पुसून ठेवलं तरी स्वच्छ वाटतं, पण पुसलं तरी बरं वाटतं. कारण घासायचं नाही झालं तरी आपल्याला पुसलं तरी म्हणजे तरीसुद्धा स्वच्छता तीच राहते. तर महिन्याचा वगैरे किराणा नसतो आमचा, 15 दिवस 3 आठवडं जाईल असाच असतो. आणि ज्या डाळी वगैरे आहेत त्या पण जास्त न भरता अर्धा किलोच्याच प्रमाणात आणलेल्या असते त्या. तर सगळा बाजार म्हणजे व्यवस्थित सगळ्या ज्याच्या त्याच्या डब्यात भरून ठेवून. मग हे जे कपाट आहेत ह्यातलं पण थोडीफार अशी धूळ राहते. आता जरी पॅक असलं ना तरीसुद्धा थोडी धूळ राहतेच वरती, आणि डब्याला कसं आपला हात लागलेला असतो चिकट, तर ते थोडं दिसतंच. मग असं थोडंसं ओलं फडकं करून त्यानं पुसून घेतलं की मग बरं राहतं. आता शेंगदाणे वगैरे असतील तर ते उन्हात, पण आज शेंगदाणे आणलेले नव्हते. तर हे सगळंच आता राहिलेले डबं आहेत ते मी पुसून घेतलं, आणि कपाटातनं सुद्धा फडकं फिरवून घेतलं की थोडंफार सांडलेलं असेल किंवा धूळ असेल तर ते निघून जाते. तर हे कपाटात म्हणजे 8 राहिलं, पण 15 दिवसाला तरी असं थोडं पुसायला किंवा घासायला आपल्याला ही भांडी लागतात. आता नेक्स्ट टाईमला हे डबे सगळं घासून घ्यायचं, पण ह्या वेळेला आता मी असं नुसतंच सगळंच पुसून घेतलेलं आहे. आणि जे काय आता असं साफसफाई केल्यावर काय होतं की एखादा पदार्थ किंवा डब्यात आपण इकडं तिकडं कुठं ठेवलेलं असतं ते आपल्या लक्षात येतं, मग आळी जाळी वगैरे होत नाही, किंवा आपण आणलेला किराणा असेल, दुसरं काही खायचे पदार्थ असतील ते खराब होत नाही. मग असं 15 दिवसाला जरी आपण काढून फक्त डबं चेक केलं आणि ते काढून परत भरलं ना, घासायचं राहिलं पण नुसतं पुसून ठेवलं तरीसुद्धा कपाटसुद्धा व्यवस्थित राहतं. कारण 8 ते 10 दिवसात ते परत आहे असं होतंच, कारण आपण सतत ह्याचा यूज होत असतो. थोडेफार जाळे वगैरे पण इथं खालच्या जिथं डबे असतात, पिठाचे डबे आहेत तिथं जरा होतीच एखादी जाळी वगैरे होती, मग ती सगळंच पुसून घेतलेलं आहे. आणि आता डाळीचा कप्पा आहे तो त्या दिवशी म्हणजे मागच्या वेळी मी पुसलेला होता, तर ते आता नाही पुसलं मी. खालचं 3 कप्पा आहे ते पुसून घेतलं सगळं कपाट वगैरे. आणि आता ह्याच
कपाटाचे दरवाजे आहे तर ओल्या फडक्याला मी काय करते थोडीशी साबण लावते आणि वरून मग त्यानं पुसून घेते आणि विम लिक्विड असेल तर ते लावू शकता. कोलींना पण कधी पुसते कधी असं पुसते, कसं जसं असेल तसं पुसून घेते. मग वरून कोरड्या कपड्याने असं पुसलं की स्वच्छ होतं. आणि ट्रॉल्यासुद्धा 8 दिवसातून अशा वरनं होतंच, 8 दिवसातून 2 वेळा वगैरे होतातच ह्या पण. तर ट्रॉल्याचा कसा सततच वापर असतो, आपण उघड बंद करत असतो. मग थोडंसं स्वयंपाक करताना इकडं तिकडं पिठाचा हात किंवा तेलकटाचं असं लागलेलंच असतं. मग ह्यालासुद्धा अशा पद्धतीने पुसून घेतलं की स्वच्छ राहतात. आठवड्यातून 2 वेळा ट्रॉलीज पुसायला लागतात. कपाट 8 दिवसाला वगैरे पुसलं तर चालतं वरून, पण ट्रॉलीज आहेत त्या आठवड्यातून 2 वेळा ह्या पुसायच्या होतातच. आता हॉल वगैरे खालची बेडरूम आहे ती झाडून झालेली होती, बाहेरचं पण पोर्च झाडलेला होता. आता किचनचं हे सगळा पसारा आवरून किचन पण आता झाडून घेतलं की पुसून घ्यायचं आहे. आणि किचनमध्ये ह्या ज्या आता लाईन दिसते ना बारीक आता फरशीच्या कडेचे बघा, ह्या वेळेवरती आपण मॉपने पुसत गेलो ना काय होतं, हे काळं पट राहतं इथं. मग हे मी महिन्यातून वगैरे काय करते की मला वाटलं हे काळं दिसतंय, तर असं ज्या लायनिंगमध्ये काळं दिसतंय तिथं हार्पिक टाकलं आणि थोडंसं असं तारेची घासणी घ्या किंवा ब्रशनं जरी घासलं ना किंवा फडक्याने जरी परत पुसलं तरीसुद्धा निघतं. जी भिंतीची लाईन असते बघा ती जर काळपट झाली असेल तर हार्पिकच्या मदतीने असं तुम्ही पुसू शकता. तुम्हाला हार्पिकची ॲलर्जी, हार्पिकमध्ये ॲसिड असतंच त्यामुळं ग्लोव्ज किंवा हाताला कॅरीबॅग तुम्ही घालू शकता. तर मी घासणीनं वरच्यावर त्याला घासलेलं आहे आणि नंतर असं नॅपकिननं हे पुसून घेते. आणि नंतर आपलं व्यवस्थित दुसऱ्या कापड घेऊन, आता हार्पिक थोडंसं चिकट राहतं, मग ते परत अजून एकदा दुसरं फडकं घ्यायचं, ही फडकं परत ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या फडक्यानं डबल एकदा पुसून घेतलं की स्वच्छ होतं. आणि बघा त्या काळपट पडलेली जी अगदी किती पण काळपट होऊ द्या ती लाईन हार्पिकनं ना अगदी पांढरी शुभ्र होते. मॉपने कसं असं भिंतीच्या कडेला आपल्याला ते चोळून किंवा एवढं पुसून हाताने पुसतो तसं येत नाही. मग असं रोजच्या रोज आपण तुम्हाला वाटलं खराब झालं आहे तर अशा पद्धतीने स्वच्छ करू शकता. तर इथं मम्मीने शेताला आज गेलेल्या होत्या तर सकाळीच त्यांनी कणस आणलेली आणि बोरं, तर ह्यातली निम्मी अर्धी कणसं थोडीशी निबार होती, जी काही कोवळी होती ती मी घेतली आणि बाकीची ती होणलं म्हशीला चारायला होतील. आणि ही बोरं पण आणलेली होती. तर आता बोरांचा सीझन आहे तर बाजारात सुद्धा अशी छोटी बोरं विकायला येतात भरपूर, तर त्या शेताला गेले की मग ही घेऊन येतात. तर ह्यात म्हणजे कणस काय शिजवण्यासारखे होते आणि काय भाजण्यासारखे होते. भाजायचं झालं तर मग सोलून भाजा येतात, का चूल असेल तर चुलीवरती भाजलेली छान लागतात. तर मुलं शाळेतनं येतात तोपर्यंत मग त्यांनाच भाजून किंवा शिजवून हे आता ठेवायला येतात. तर आता दुपारच्या 1 वाजलेले आहे, तर सगळं माझं काम आवरायला मला 1 वाजले. नंतर मग हा व्हिडिओ मी एडिट करते आणि लगेचच अपलोड पण करते. रोजच्या रोज शक्यतो रोजचा व्हिडिओ म्हणजे रोज सकाळपर्यंत दुपारपर्यंत मी शूट केलेलं असतं आणि ते मी संध्याकाळपर्यंत म्हणजे दुपारी लगेचच दुपारी निवांतच असतं म्हणजे काम झालं की त्या वेळात मी एडिट करून लगेच अपलोड पण करते. तर अशा पद्धतीने सर्व किचन आवरून झालेलं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.